कृष्णा त्वदीय पदपंकज पंजरान्ते अद्यैव विशतु मानस राजहंस प्राणप्रयाण समयैकपवात पित्तै कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्तु कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्तु श्री गोपाल कृष्ण भगवान कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अखिल कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या तत्वज्ञानाचं श्रवण आपण करत आहात। श्रीमद भगवद गीता शास्त्र ज्या श्रीमद भगवद्गीतेला अख्ख्या जगातल्या विद्वानांनी डोक्यावर घेतलं, जेव्हा एक विचारवंत आपल्या जवळ असलेल्या रुद्धपूर क्षेत्रामध्ये येतो विदेशातून, आणि तिथे गोपीराज ग्रंथ संग्रहालय पाहतो, ग्रंथ पाहून आनंदाने तो नाचायला लागतो। इतके जुने ग्रंथ, एवढं साहित्य, ते एक प्राचीन डायलॉग आहे, खूप सुंदर, पहा तुम्हाला सांगतो। कुठला तरी चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये तो खलनायक असतो आणि तो आपल्या सेवकाला, सिपायाला म्हणतो, ये रामगढ़ वाले लोग अपने बेटियों को कौन से चक्के का आटा खिला दे रहे। बोले मतलब मी असं म्हणेन
5,500 महानुभाव भिक्षूंची संख्या आणि 6,500 महानुभावांच्या प्राचीन ग्रंथांची संख्या. मी तेच वाक्य असं म्हणेन, ये महानुभाव लोग कौन से चक्की का आटा खाते रे, ऐसे इतने ग्रंथ निर्माण किए. काही खानपान नाही आहे यांचं. लोकांच्या दारात जाऊन भिक्षा, लोकांनी कमवलेलं अन्न, लोकांच्या मेहनतीचं, भिक्षेच अन्न, ज्याला भीक असं म्हणतो आपण, याच्यात एवढी ताकद, हो इतकी ताकद आहे भिक्षेच्या अन्नामध्ये. प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. ग्रंथांची निर्मिती तुमच्या घरच्या अन्नानं होत नाही. शुद्ध कर्म घरच्या अन्नाला निर्माण नाही होत, भिक्षेच्या अन्नाला निर्माण होत. गाडगे बाबा वराड पासून कराड पर्यंत झाडत गेले, संपूर्ण महाराष्ट्र झाडला आणि एक स्वच्छ आणि शुद्ध विचार लोकांच्या अंतःकरणामध्ये पोहोचवला कीर्तनाच्या माध्यमातून. काय होतं त्यांच्याकडे? कफल्लक दरिद्री माणूस, पण विचाराची उंची काय प्रचंड आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना ज्ञान मिळालं पाहिजे. एक सामान्य घटना असते, कुटुंबातल्या एका छोट्या बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्याचा मनावरती खोलवर परिणाम होतो, खोलवर. देव असा असतो का? प्राण्यांचा जीव घेणारा नाही. तो तर माता आहे, तो तर पिता आहे, त्याला जगत पिता म्हणतात. आणि मग तो असं कसं करेल? एक खोलवर जखम झाली, असा देव असू शकत नाही. आणि कोंबड्या बकऱ्याचा बळी दिल्यानंतर माणसाची तब्येत दुरुस्त होऊ शकते. कुठून आलं हे लॉजिक? बाल मनामध्येच ते गोष्ट अशी घर करून बसतो. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा स्वतःची पोळी भाजणारे लोक घेतात. हे होता कामा नये. लोकांना जागरूक केलं पाहिजे. आणि म्हणून गावोगावी जाऊन कीर्तन करतात, गावोगावी जाऊन. हे घरच्या भाकरीवर केलंय का? नाही, भिक्षा. म्हणून भिक्षेचं अन्न फार पवित्र आहे. स्वामी चक्रधर महाराजांनी या अन्नाबद्दल असं म्हटलेलं आहे, बाई भिक्षांनी सवाओप अमृत आत. अमृतापेक्षाही त्याची किंमत जास्त आहे. ते भिक्षांना साधकाला सांडायला नाही सांगितलं. बाई आईसे अणु अणु सांडावे ते काही तुमचे दाई. दाई म्हणजे वैरी. जे तुम्हाला वाढणार आहेत ते वैरी आहेत का तुमचे? हा, आपणा लागे तेची मागे जे की. अन्नासाठी
दाही दिशा फिरणारा भारतातला तरुण, लक्षात ठेवा. पोट भरण्यासाठी या महाराष्ट्रातल्या माणसांच्या टोळ्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात आजही. मध्य प्रदेश मधले लोक इथं काम करायला येत नाहीत का? काय येतात? तिकडे पोट भरत नाही बिचाऱ्यांचं, खरी गोष्ट आहे म्हणून येतात. आजही दुसऱ्याच्या शेतावर आपलं घर सोडून, आपलं शेत सोडून दुसऱ्याच्या शेतावर माणूस का जातो? कारण त्याला पुन्हा अन्नाची गरज पडते म्हणूनच ना. म्हणून ताटात पडलेलं अन्न कधीही वाया जाऊ देता कामा नये. वाढणाऱ्यांना सुद्धा थोडस वाढलं पाहिजे. नाही तर आमच्या मराठीत एक म्हण आहे, फुकटची कडी धाऊ धाऊवाडी. नाही, पंगत करणारा माणूस वेगळा, आम्ही आपली वस्तू वाढवतो. त्याचा खर्च त्यानं बिचाऱ्यानं जे कष्टानं कमवलेला आहे ते खर्च करतो. तो लोकांच्या मुखात गेलं पाहिजे, लोकांच्या पोटात गेलं पाहिजे. का? कारण एखाद्याचा आत्मा तृप्त झाला तर तो भगवंताचं नाम घेईल आणि मला आशीर्वाद देईल, दुवा देईल. देवा भगवंता, या अन्नदात्याचं चांगलं कर रे बाबा. मनातून दिलेला आशीर्वाद हा लागत असतो. म्हणून भिक्षा ही अत्यंत महत्वाची. हा ग्रंथ ज्या महात्म्याने लिहिलाय त्या महात्म्याला मी पाहिलेला आहे प्रत्यक्षात. आराध्य मुरलीधर शास्त्री. फार उंच असे नव्हते, ठेंगणेचे व्यक्तिमत्व होतं. प्रकृती काटक, प्रचंड विद्वान, संस्कृतचे गाढे अभ्यासक. फैजपूरला विद्यार्थ्यांना शिकवायचे, महानुभाव विद्यार्थ्यांना. कपडे अंगावरती कळकट असलेले, स्वतः स्वयंपाक करायचे. विद्यार्थ्यांना जे धान्य मिळत होतं त्याच्यातली भाकरीचा एक घास सुद्धा खात नव्हते. स्वतः स्वयंपाक करायचे आणि खायचे. अव्वल दर्जाचं लिखाण केलेलं आहे, अगदी त्रयस्थ होऊन. महानुभावांचं गीतेवर प्रचंड प्रेम आहे. मला असं वाटते इतकी तात्विक विचार करणारी गीता महानुभावामध्ये ही अर्वाचीन असलेली, अर्वाचीन म्हणतो मी यामुळे, शेवटची असेल. याच्यानंतर विचार केला नाही कोणी इतका. त्यांच्या आश्रमामध्ये एक विद्यार्थी आता एक तयार झालेला आहे, त्यांच्या शिष्यांचा शिष्य. छोटा आहे तरी 30 वर्षाचा समजा. त्याची माझी भेट झाली. 1 तास चर्चा करत होतो त्याच्यासोबत. संस्कृतचा श्लोक उच्चारल्या त्याचे तुकडे 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 करत होतो. जसं एखाद्या गोलंदाजानं चेंडू फेकावा आणि फलंदाजानं, बॅट्समननं आलेला चेंडू भरगाव वेगाने येणाऱ्या चेंडूला चौकार षटकार मारावेत, त्याच्या धावा काढाव्यात. अशा पद्धतीनं येणाऱ्या श्लोकाचा तो विच्छेदन करत होता. वेगवेगळे तुकडे करत होता, वेगवेगळे तुकडे करून तो जोडत होता. जोडून त्याचा अर्थ सांगून परत ते तुकडे एकत्र करून गोळाबेरीज करून परत हा अर्थ असाच आहे आणि याचा उच्चार असाच आहे असं सांगत होता. माझं वय 58 वर्ष, त्याचं वय 30 वर्ष. खुर्चीवर मी बसलेलो, तो माझ्या पायापाशी खाली बसलेला.
मी खुर्चीवरून उठलो त्याला नमस्कार करण्यासाठी. कमवलंस म्हटलं तू, आजोबाचं नाव कमवलंस तुझ्या. महानुभाव साधकाकडे पाहिल्यानंतर कळकट मळकट कपडे दिसणारा साधक, अंगाचा वास येणारा साधक, पण देवाला आवडणारा असतो. संत वर्णन करतात, ज्या साधकाची आपल्याला स्थिती अशी दिसते की हा असा वेडा आहे का, याचं रहन सहन पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा कसा आहे. पण अंतःकरण मात्र पूर्ण असं शुद्ध होत गेलेलं असतं. अशा साधकांनी 6,500 ग्रंथ निर्माण केले, भिक्षेच्या अन्नातून निर्माण केलेले. गावात जायचं, भिक्षा मागायची, एखाद्या 1, 2, 3 घरी भिक्षा भिक्षामध्ये कोणी माऊली असेल, कोणी दादा असेल, त्यांनी भिक्षा वाढली, याने आपलं वनात जायचं, एखाद्या झाडाखाली देवाला उपहार दाखवायचा, दंडवत घालायचे, विशेष वंदन करायचे, भिक्षा भोजन करायचं आणि ग्रंथांचं पठन करायचं, चिंतन करायचं, आणि त्या चिंतनामधून ते सगळं निर्माण झालं. कृष्ण लीलामृत नावाचा ग्रंथ आहे, 20,000 ओव्याचा ग्रंथ आहे, 20,000. तो ग्रंथ फार प्राचीन आहे, जुना आहे, हस्तलिखित. गुरुवर्य बाबुळगावकर बाबा यांनी नगरच्या एका ब्राह्मण विद्वानाकडे तो ग्रंथ लिहिला. तो म्हटलं मला वेळ लागेल याला वाचायला. ते म्हटलं हरकत नाही. 6 महिन्यानंतर त्यांनी बाबाला बोलून घेतलं. म्हणले बाबा इकडे या तुम्ही. बाबा गेले. तो त्या ग्रंथाबद्दल बोलत होता. तो म्हणे इतका अप्रतिम ग्रंथ आहे हा ग्रंथ, महानुभावांनी प्रकाशात जर आणला असता, लोकांपर्यंत पोहोचवला असता, तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायात जशी ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे तसा महानुभावांचा हा ग्रंथ प्रसिद्ध झाला असता. इतका अप्रतिम आहे. अजब वर्णन केलेलं आहे भगवान गोपाल कृष्णाचं त्याच्यामध्ये. मराठीतून असलेलं ते महानुभावांचं महानुभावीय भागवत, महानुभावांच्या नजरेतून, महानुभावांच्या विचारातून, महानुभावांच्या तत्वलेखनीतून निर्माण झालेलं भागवत म्हणजे कृष्ण लीलामृत ग्रंथ. असे एक ना दोन, असे 6,500 ग्रंथ महानुभावांचे प्राचीन आहेत आणि नवीन तर खूप आहे. पुस्तकं आपली मस्तकं दुरुस्त करत असतात, लक्षात ठेवा. मोबाईल नव्हे. कामाचा आहे मोबाईल, नाही असं नाही म्हणणार मी, पण तो तुम्हाला चांगलेच परिणाम देईल असं नाही. हो, त्याच्यामध्ये भागवतही आहे, तुकडोजी बाबाचे भजनही आहे, चक्रधर भगवंताचे आहे, ज्ञानेश्वर माऊलीचे आहे, संत ज्ञानेश्वरी आहे, भावार्थ दीपिका, तुकाराम गाथा आहे, सगळं 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 त्याच्यामध्ये बसत आहे. इंटरनेटवर खूप आहे, काही सर्च करून तुम्ही पाहू शकता, परंतु त्याला सर्च करावं लागतं, बघावं लागतं. ग्रंथाचा असं नाही. ग्रंथाचा असं नाही.
ग्रंथ वाचन, तुम्ही एखादं पुस्तकाचं वाचन करा आणि तेच पुस्तक ऑडिओ क्लिप जर असेल त्या YouTube वरती तर त्याच्यावर श्रवण करा. त्याच्यापेक्षा तुम्हाला पुस्तक वाचलं ते डोक्यात मस्तकात राहील. अनेक संदर्भ मी लाईक करून ठेवलेले आहेत माझ्या चॅनलवरती, पण कुठला संदर्भ कधी पाहायचा ते पाहतानाच लक्षात येत नाही. कोणता कधी कसं सापडेल. पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात राहतं आपण अमक्या पुस्तकामध्ये हे वाचलेलं आहे. ते पुस्तक पटकन पुस्तकाच्या ढिगाऱ्यातून आपण काढतो आणि याच्यात हा मुद्दा आहे आपल्या लक्षात येतो. कारण तिथं आपण टिकमार करून ठेवलेली असते, तसं तिथं काहीच केलेलं नसते. व्हिडिओ लाईक केलेले असतात बस एवढंच, बाकी काहीच केलेलं नसतं. ती वस्तू तुम्हाला प्रवासात कामी येऊ शकते. तुम्हाला कदाचित प्रवासात काम पडलं एखाद्या गोष्टीचं, एखादा अभंग, एखादं भजन, एखादं तत्व तुम्हाला पाहायचं, एखादा श्लोक पाहायचा, एखादी ओवी पाहायची आहे, तर तुम्ही त्यावेळेस ऐन टायमाला गुगलवर जाऊन सर्च करून ते काढू शकता. तुम्ही तेवढंच पाहू शकता. तेवढ्यापुरतं ते मर्यादित आहे, तेवढ्यासाठी ते कामाचं आहे. म्हणून त्याचा मी विरोध करत नाही. तंत्रज्ञानाचा विरोध करून माणूस जगत नसतो. आता माझा आवाज तुमच्यापर्यंत यथा योग्यपणे पोहोचतो याचं कारण काय? तंत्रज्ञान, विज्ञान. बरं, इथं मी बोलल्यानंतर युट्यूबला टाकल्यावर अनेक लोकांपर्यंत ते जाईल, याचं कारण काय? तंत्रज्ञान. ते बरोबर आहे, पण सन्मुख अर्थ लाभाय. माझ्या समोर तुम्ही बसल्यानंतर तुम्ही ऐकत असताना तुमच्या अंतःकरणाला मिळेल. तुम्ही मोबाईलवर पाहत असताना तुमच्या अंतःकरणात मिळणार नाही. तुमच्या अंतःकरणाचा ठाव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला सन्मुख बसावून ते ऐकावं लागेल समोर. आणि म्हणून संस्कृत मध्ये एक म्हण आहे, सन्मुख अर्थ लाभाय. अर्थाचा लाभ समोर बसून ऐकल्यानंतरच होतो, असा होत नाही. भगवंत श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला निरूपण करत असताना संन्यास योग, मोक्ष संन्यास योग निरूपण करतात. मोक्षासाठी संन्यास, पोट भरण्यासाठी संन्यास नव्हे, पोटाची खळगी भरण्यासाठी नव्हे. नागपूरचा एक मुलगा मला म्हणाला, तुमचं शिक्षण तर भरपूर झालेलं दिसतंय. भरपूर नाही झालं, थोडंफार झालंय. मग तुम्हाला अशी अवदसा कशी काय सुचली म्हणला? म्हणलं कोणती? नाही, हे संन्यास घेण्याची. अवदसा झाली का? तुम्ही जर तिकडे असते तर IAS IPS अधिकारी झाले असते. बरं, म्हणलं मग काय केलं असतं? ते होऊन काय केलं असतं? ठीक आहे, खूप पैसे मिळवले असते नाही का? बर, पैसे मिळवून समाजामध्ये मान राहिला असता, सन्मान राहिला असता. म्हटलं मग आज काय माझा अपमान होतो का? लक्षात घ्या, IAS IPS अधिकाऱ्याच्या कोणीच पाया पडत नाही. अरे नुसतं भजन म्हणू द्या, भजन, त्या भजनेच्या पाया पडतात लोक. महाराज, त्याला महाराज म्हणतो. कमाल आहे की नाही? ही अध्यात्माची ताकद आहे माय बाप. नुसतं भजन जरी म्हणलं तर लोक देवाचं भजन म्हणलं, काय महाराज सुंदर भजन म्हणलं तुम्ही. ही गंमत आहे. फुकट खायला देतात. पैसे घेतं का कोणी आमच्याकडून? जेवण केलं पैसे द्या. उलट जेवण केलं तर आमच्या कपाळाला पैसे लावतील. बरं झालं बाबा जेवण केलं तुम्ही, दक्षिणावरून. पण मानवी आहे, धन बी आहे, अजून पाहिजे काय?
बरं तुला असं वाटतं का